या स्पर्धेचा नियम आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळते. हवेच्या लाटांवरती स्पार होत केली गेलेली पहिल्या मॅच मध्ये फटकेबाजी या मॅच मध्ये कितपत कामी येते, किंवा किती धावसंख्येचा लैलूट होतोय ना, या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या राहणार आहेत. कारण अगदी 10 ते 12 दिवसामध्ये आपण IPL चा थरार पाहणार आहोत. क्रिकेटमय असं वातावरण चहूबाजूला होत असताना पाहायला मिळते. आज ISPL च्या ही स्पर्धा तितकीशी अगदी भली मोठं असं आयोजन आणि त्याच वेळेला टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मिळालेलं एक मोठं वलय मात्र निर्माण होत असताना पाहायला मिळालंय. अनेक बाबी आहेत ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं, परंतु NCC नारंगी टीम ज्या वेळेला खेळते ना, नारंगीचं मैदान आमच्या डोळ्यासमोर येतं. नुकतीच पार पडलेली NCC नारंगीचं भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा ही नुकतीच पार पडत असताना आपण पाहिले. अनेक क्रिकेटच्या लढती, अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येतात, परंतु त्यामध्ये आज या स्पर्धेने ही काट टाकली. आपल्या नावाचं, आपल्या गावाचं नावाचं बिरुदावली जिथे निर्माण करत असताना या आपण शनिदेव कृपा टेमीपाडा यांच्या माध्यमातून पाहत आहोत. शनिदेव चषक 2024 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा रंगत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओपनिंग पेअर सिद्धेश आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. या मैदानाचा खडानखडा ज्यात खेळाडूंना ठाऊक आहे, किंवा अगदी त्याच वेळेला या मैदानावरती ते रुळले आहेत असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती भावेश पाहायला मिळतोय. पहिले षटक गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळेल. धीरज याला पाचारण करण्यात आलाय. धीरज गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचा आपण 2 कॅमेऱ्यानिशी पाहतोय. एक दर्जेदार लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून होतोय. पालघरच्या नवली गावामधून येत असताना एक चांगलं कामकाज या संपूर्ण टीमने इथे केलं. मैदानाच्या आतमध्ये वळीया जिथे गोलंदाज धीरज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. किती उपयुक्त असेल हे कॉम्बिनेशन हे पाहावं लागेल. महत्वाची लढत सामन्याच्या दरम्यान. सामन्याला होती सुरुवात, पूर्वार्धाच्या खेळाला होती सुरुवात. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पडेल. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पहिला बॉल घेऊन धीरज याला पाचारण करण्यात आलाय. पावलीच्या षटकामध्ये लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवर दिया है. पहिला बॉल महत्वाचा असणारा या पूर्वार्धातील सत्रातील पहिला चेंडू. लोअर फुल टोस एक्सा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये पहिल्या बॉलवरती नीडर अंदाजामध्ये जमिनीला गुडगुल्या करत पहिल्या बॉलवरती आलाय हा चौकार. पहिला बॉल वरती चौकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल आपण पाहतोय जिथे आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. सुरुवात तर चांगली झाली. एक्स्ट्रा कव्हरला एक नीडर अंदाजामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक वरती चौकार ठोकला. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेच्या बॅटमधून. छोटे काणी खेळाडू स्टान्स चांगला आहे. परिपक्व खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लेदर बॉलच्या खेळाडूचा स्टान्स असायला हवा ना. त्याचा टान्स चांगला. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. धावमिती 4. हा येतो चौकार. थँक्यू. जिथे शनिदेव कृपा क्रिकेट क्लबचा प्रत्येक खेळाडू म्हणत असेल तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाश उंच उडायची, घरात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. झुकावही लागणार आहे आणि नडावही लागणार आहे. नडतो एकटा बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना सिद्धेश 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. फलकावरती 8 आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याला त्याचा शेवट चांगला आपण म्हणतो. लोअर फुल टोस आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या रीतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. चेंडूच्या मेरिट वरती खेळतोय सिद्धेश, परंतु अगदी त्याच वेळेला त्याचा सेन्स ऑफ ह्युमर, त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याचा हृदय जबाबीपणा चांगला पाहायला मिळालाय.
ऑन साईडला खेळण्याचा हा जो प्रयत्न होता ना तो तितकासा यशस्वी राहू शकला नाही. डॉट बॉल आला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल धीरज. हा चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती जास्तीचा भर दिलाय. क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून 2 चांगले पाहायला मिळाले होते. एक्सा कव्हरला त्याने 2 चौकार ठोकले, परंतु तदनंतर कुठे ना कुठेतरी हे दडपण त्याला जुगारावं लागणार आहे. सिद्धेश्वरती दडपण आलाय 2 चौकारानंतर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा धीरज. लोअर फुल टोर ऑन साईडला केलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. भाग मिल्का भाग. चेंडूने मारली बाजी. धाव मिळती 4. हा येतोय चौकार. थँक्यू. चौकार आला. 3रा चौकार इथे पाहायला मिळाला. बारा धाबा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धाबा धाव फलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. 3 चौकार आलेत, परंतु जे निर्धाव चेंडू आहेत ना हे कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पडतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 12 धावा धाव फलकावरती असताना आपण पाहतो हवेचा ओघ आता वाढू लागलाय. हवा आता मात्र वेगाने धावतीये, परंतु ज्या वेगाने हवा धावतीये ना त्या वेगाने आता मात्र चेंडू आणि धावा येणं गरजेचं राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करून दाखवा लागणार आहे. आज आपण आपल्या गावासाठी खेळतोय, आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इब्रतीसाठी. शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज लोड फुलटोज डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनला आपला हजर दबाबीपणा चांगला दाखवला क्षेत्ररक्षकाने. वेगाने चेंडूवरती आला. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ लॉंग ऑन. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलावलंय. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिथे सिद्धेशला आपण पाहतोय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण धावा महत्वाच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये जिथे आपण धावांची लयलूट होत असताना पाहिली आहे, 68 बनले आणि त्याचा पाठलाखी यशस्वीरित्या करण्यात आला. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नियम नाही आहे. या मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान निषाद. हा चेंडू वेगाने उजव्या सीच्या बाहेर. डॉट बॉल येतोय. 4 मुंढ्या चित केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडू येत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यामध्ये प्रभुत्व या खेळाडूला प्राप्त आहे. अचूकतेने गोलंदाजी करतोय. पाच लेफ्ट हँडर बॅटरच्या विरोधामध्ये एक प्री प्लॅन नुसार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यात येत असताना पाहायला मिळाली. जाणीवपूर्वक. पुढचा चेंडू. आणखीन एक चेंडू उजव्या सीच्या बाहेर. पहा हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. उजव्या सीच्या अधिकचा बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. DRS कोणत्याही गोष्टीसाठी अधिकचा दिला जाणार नाहीये. रनआउट आणि वेस्ट साइड बीमर या 2 गोष्टी बघत जिथे DRS तुम्हाला दिला जाणार नाही. संघाची धावसंख्या 14 स्थिरावलेली पाहायला मिळाली. धावा कमी आल्या त्या षटकामध्ये. आणखीन एक बॉल बॅटची इनसाइड एज घेतली. आतमध्ये आलेला बॉल इथे मात्र इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. ती केवळ एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. चांगल्या रीतीची फेक धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकाने पुढे जिथे जाऊन पुढचे 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. परिश्रम तुम्हाला करावा लागेल. पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. तुमचे प्रयत्न चांगले असणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल बॅकफुटला ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. धावेच्या पट्ट्यावरती एकही बॉल अद्याप चांगला आलेला नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तो करू शकलेला नाहीये. दोन्ही बॉल फेस केले. 2 बॉलवरती 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आलेत. एक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला आणि एक मिड विकेटला. तेही मिस टायमिंग स्ट्रोक राहिला होता. हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर धाबा खोऱ्याने गोळा करू शकतो. संघाची धावसंख्या एकेरीने पुढे 16. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
चेंडूला पाठवला आपला फटका 440चा झटका ठोकला षटका. थैंक यू. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 22. परंतु ही धावसंख्या तितकीशी पोषक आहे का, पुरेशी आहे का, हा एक प्रश्नचिन्ह. आणखीन एक चांगला सोक पाहायला मिळाला. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा जिथे आपण 28 पाहतोय. फिल्डिंग करणारी टीम आपल्या माहितीसाठी ना 20 मिनिटाचा स्टॉप वॉच चालू आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. लक्ष बदल मी फिल्डिंग करणाऱ्या टीमचं की आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला 4 ओव्हर टाकणंच बंधनकारक आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं देण्यात आली आहेत. 8 मिनिटं तुम्ही खर्च केलेली आहात, याकडे लक्ष देऊयात. धावफलकावरती धावा 28. 14ची धावगती, चांगली धावगती गाठण्यात आली आहे. अद्याप भावेशने हात खोललेले नाही आहेत. अभिप्रेत असतील त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार कधी येतील हे पाहणं, कशा धाटणीची तो बॅटिंग करतो हे पाहावं लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच आणि निश्चितच इतिहास घडवत असतो. चांगलं कामकाज संयोगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो स्वतः स्टॉपवॉच देखील चालवतोय, स्कोरिंग देखील करतोय. 2 भूमिका एक पात्री अभिनय करत असताना या गुणलेखकाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक. गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. बदल करण्यात आलाय या षटकाच्या दरम्यान, परंतु इथून भावेश कशा रीतीचा पवित्रा घेईल, कशा रीतीने हात खोलेल ही पाहणं तितकंच रंजक असेल. धावा महत्वाच्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन खोला टाकला. इथे मात्र काय घडतंय, यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 1 बाद. हॅलो 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 धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 28 असताना आकाशच्या पहिल्या बॉलवरती खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट समोर विकेटने खोला टाकला. बॉटम अँड स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो धनंजयने चांगल्या रीतीने एक सिंगल घेतली आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिथे अजूनही उभा आहे सिद्धेश, आणि त्याला जास्तीचं स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे. हे जिथं जर राहू शकतं. धावा त्याच्या बॅटमधून यायला, त्याने खोऱ्याने धावा गोळा करण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि चांगली बॅटिंग तो करतोय. मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल त्याला उभं ठेवणं
संघाची धावसंख्या 29 एकाने पुढे सरकली आहे. पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे जिथे एक एक धाव महत्वाची असणार आहे. एक एक धाव महत्वाची असेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर यावेळेला आपण सिद्धेशला पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये ना हल्लीच्या घडीमध्ये आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देण्यात येतो आणि हा आविष्कारांच्या फटक्यावरती भर दिलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. लो फुल टॉस ऑन साइडला फुल टोल वसूल केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. षटकार आलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साइडला. उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू मात्र रूम चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला होता फलंदाजाला. वाईट यॉर्कर टाकला. चांगल्या दाटणीची गोलंदाजी पहा. एक चेंडू लोअर फुलटोन मिळतोय त्याला ऑन साइडला खेळतात. डाव्या एसी वरती आलेल्या बॉल वरती मोठे फटके येत आहेत. त्यानंतर खोलात टाकलेले बॉल पाहायला मिळाले. चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. धाव फलकावरती आहेत ते 35. खोलात टाकला. हाही चेंडू जो अगदी अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. फलंदाजाला धुक्यात हलवलेली वाट राहिली हे षटक अर्थात धुंडो धुंडो रे साजना सांगणारे. षटकामध्ये आपण पाहिलं ना तर तब्बल 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचा एक खेळाडू बाद झाला. तब्बल धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या त्या 35. षटक संपुष्टात आलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू. धाव फलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. 35 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटकांचा काही अजूनही शेष आहे. हात खोलावे लागतील. आघाडीचा एक पात्र अभिनय करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशच्या बॅटमधून धावा वगळता कोणत्याही खेळाडूने धावा गोळा केलेला नाही आहे. धनंजय ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतोय. या खेळाडूकडून अपेक्षा फार असेल. धावा कितपत तो गोळा करतोय, कसं असेल त्याचं प्रदर्शन. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. दुसरे षटक हाताळणारा निषाद गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. राईट साम बॉर्ड विकेटने निषाद. पुढचा बॉल खोला टाकला. ऑन साइडला खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. निषादच्या गोलंदाजीचे एक विचार जिथे आपण विश्लेषण पाहिलं ना तर या आधीच्या षटकामध्ये त्याने गोलंदाजी केली होती आणि जिथे त्याच्यावरती हल्ले चढवण्यात आले होते. तब्बल त्याच्या षटकामध्ये 16 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन निषाद पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट हँडर आहे सिद्धेश. सिद्धांसाठी यावेळेला मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. हा येतोय षटकार. सिद्धेशचा वार सारेजगार आला हा षटकार.
संघाची धावसंख्या 6 ने वधारत असताना धावून पोहोचतोय ती 42 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल 42 रन्स ऑन दी बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे जिथे संघ शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा या टीम साठी पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल मिस टायमिंग आहे. चेंडूने उंची जास्त गाठली आहे. लांबी तितकीशी आहे का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. या बॉलने सीमारेषा ओलांडली आहे की नाही हे पाहावं लागेल. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात त्या अर्थात 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. हॅलो चेक. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय जिथे 44 धावा धावफलकावरती आहे. 44 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग वरती जदवर असेल ना तदवर पुढचं. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक.
घाबरायचं काही नाही. या संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या 47 धावा धावफलकावरती आहेत. मध्यंतरीनं आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पेट्रोल आणि डिझेलचे भाव महाग झाले होते. मध्यंतरी ज्या पद्धतीने लसूण महाग झाली होती त्या रीतीने आता धावा महाग झाल्या या मॅच मध्ये. पुढचा बॉल खोलात टाकला, फटका तर चांगला, पॉइंटला खेळत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4, नितीन मांगे मोर, रन्स मिळतील 4, चौकार. एक चांगला चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट पॉइंटच्या दिशेने येणारा हा चौकार संघाची धावसंख्या 4 ने अर्धशतक कंप्लीट होते. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता संपूर्ण आता जिम्मेदारी आणि जबाबदारी धनंजयने घेतलेली पाहायला मिळते. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट खेळाडू होतो इथे बाद. तिसरा खेळाडू बाद.
माहितीसाठी पुन्हा एकदा की 4 षटकं ही 20 मिनिटात हाताळली गेली पाहिजे, अन्यथा 5व्या षटकात तुम्हाला अतिरिक्त खेळाडू इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. पहिला चेंडू शॉट ऑफ दिली होती, झेलची संधी आणि मात्र पहिल्या चेंडूवर पहिला हादरा, विकेट डाऊन, सेलिब्रेशन. वेलकम डीजे. मात्र पहिला विकेटचा हादरा होतोय. पहिल्या चेंडूला सामोरे जाताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स एंटायर संघाचा जो असेल तो मात्र उंचावला गेला असेल, कारण की 59 धावा आणि ज्या प्रकारे मैदानाच्या आत हवेचा ओघ आहे, हवेचा वेग आहे, त्याचा बॅटर मात्र ऍडव्हान्टेज घेतीलच या शंका नाहीये. पण त्यामुळे पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करणं म्हणजेच थोडासा बॅकफुटर चाललाय तो म्हणजेच एनसीसी नारंगी संघ, आणि थोडंसं मनोबल उंचावताना पाहायला मिळेल ते म्हणजे गोलंदाज भावीच, आणि एकंदरीत स्वतःला या सामन्यात मात्र आणून देत आहेत. कारण की पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद होतोय तो म्हणजे एनसीसी नारंगी संघाचा. कारण की ज्यावेळेला सुरुवात चांगली होते ना त्यावेळेला मात्र कर्तृत्व अजून बहरलं जातं, पण त्याला मात्र सातत्य राखणं, कन्सिस्टन्सी नावाची जी गोष्ट असते ना ती मात्र राखता जर आली तर आयुष्यात कुठलंही काम कठीण नाहीये, आणि ती मात्र कन्सिस्टन्सी लेट्स हॅव अ लुक मैदानाच्या आत पाहायला मिळेल का. मात्र क्रॉसमध्ये फटका अटेम्प्ट केला गेला आहे. चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय, चेंडू निघून जाईल. दणदणीत कणकणीत मॅग्निफिसंट 4. मात्र मॅग्निफिसंट स्ट्रोक बॅट मधून येतोय, बॅटरच्या गेल्या धीरजच्या बॅट मधून आडला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आणि मात्र आय विल डेफिनेटली हिट द दांडी गोल. विकेट नंबर 2 डाऊन. पुन्हा एकदा सेलिब्रेशन मैदानाच्या आत. मात्र पहिल्या चेंडूला चांगल्या प्रकारे फेस ऑफ केल्यानंतर यावेळेला मात्र स्वतःला इम्प्रोव्हाइज करणं किती महत्वाचं होतं आणि किती गरज होती हे मात्र बॅटर धीरजला ठाऊक. कारण की वारंवार जर पाहिलं गेलं इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न केला जातो या बॅटरच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये, आणि तीच मात्र इम्प्रोव्हायझेशन करताना अंगलटी येते. कारण की यावेळेला जर पाहिलं त्रिफळा उद्ध्वस्त होतं बॅटर धीरजचा. बॅटर नंबर 2 डाऊन आफ्टर स्कोर ऑफ 4 रन्स ऑन अ बोर्ड फॉलोइंग 59 रन्स. आणि काय षटक मैदानाच्या सुरू आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं चौकार आला, आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा गडी बाद. एक जादुई ओव्हर मैदानाच्या सुरू आहे. एक तेरी तो एक मेरी असं मात्र पाहायला मिळतंय, पण कुठेतरी चूक पाहायला मिळते बॅटर धीरजच्या माध्यमातून. बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय गौतम, बॅटर नंबर 4. मात्र अफलातून चेंडू पडल्यानंतर उसळी मिळते, खेळपट्टीची किमया पाहायला मिळते. सगळ्यातून उत्तर होतं फलंदाजाकडे या चेंडूवर. डॉट बॉल. मॅग्निफिसंट बॉलिंग अनालिसिस बाय टिल्ला भावेश. पुन्हा एकदा क्रॉस बॉर्डर फटका एक्झिक्यूट केला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा 1 बाउंडच्या स्वरूपात मिळतील महत्वपूर्ण 4 धावा.
बागपूरला जाऊन तुम्हाला कट केला गेलाय. एलिगन्स कट पाहायला मिळतोय. चेंडू दोन फिल्डरला बायसेक्ट करून निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 धावा. षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर पाहिले 2 गडीच्या मोबदल्यात 12 धावा पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर पाहिलं या षटकात काय नाही घडले. 2 विकेट सुद्धा आल्यात आणि 3 चौकार सुद्धा आलेत. कारण की सरासरी जर पाहिली या 59 रनचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 12 धावा जरूर होता. ती सरासरी तर राखली गेले ती म्हणजेच NCC नारंगीच्या माध्यमातून. पण तरी मात्र एक गोष्ट जर पाहिली ती मध्ये खंताची बाब असणार आहे. 2 विकेट बॅकवर्ड डगआउट सुद्धा परतलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर या संघातील मिस्टर कन्सिस्टंट अँड डिपेंडेबल सिद्धेश पाटील येथे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि मात्र जबाबदारी आहे. फलंदाजी करताना महत्वपूर्ण 40 धावा आपल्या संघासाठी केल्या होत्या आणि त्याच प्रकारची थोडीशी गोलंदाजी त्याच प्रकारची कामगिरी या गोलंदाजी क्षेत्रात सुद्धा करावी लागेल. कारण की जबाबदारी आहे आणि ज्याला माणूस जबाबदारी स्वीकारतो त्या जबाबदारी जाण होतो ना त्याला मात्र माणसाचं कर्तृत्व हे मात्र बहरतं. आणि तीच मात्र आता जबाबदारी स्वीकारली गेली आणि ती जबाबदारी स्वीकारताना लेट सावलक मैदानाच्यात काय घडते सिद्धेशच्या गोलंदाजी मार्कवर असताना. यावेळेला मात्र चेंडू होता स्लॉट मध्ये भिडकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय हवेत इनटू द फेन्स. मिळतील 6. मात्र पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातो. मॅक्सिमम 6 धावा इनटू द फेन्स. बिडॉन झोन मध्ये बल पाहायला मिळतो या मोठा स्ट्रोक आणि ते मात्र दबावाखाली सिद्धेश आहे जरूर. कारण की पहिल्या चेंडू ज्याला मोठा प्रहार केला जातो ना त्याला मात्र दबाव असतो. पुन्हा एकदा तो चेंडू 30 दिशा तोच दशा. मिळतील बॅक टू बॅक 6. ती चूक मात्र वारंवार करतोय तो म्हणजे गोलंदाज सिद्धेश. कारण की पहिल्या चेंडू स्लॉट मध्ये असल्यानंतर ती चूक दुरुस्त व्हायला पाहिजे होती मात्र त्याच प्रकारची चुकीची पुनरावृत्ती पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हर पिच दिलेली होती पण एकदा जर पाहिलं तर सफल झाला कारणानं चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल कमबॅक होतोय पण मात्र 2 षटकार अजून मध्ये लगावले जात आहेत. वर्चस्व यावेळेला बॅटरचं जरूर आहे. यावेळेला मात्र लोक काय करतोय बॅटची एज लागली जाते आणि चेंडू मात्र किपरच्या बसताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत आणि महत्वपूर्ण होते कारण की ज्या प्रकारे धावेचा पाठलाग केला जातोय NCC नारंगीच्या माध्यमातून धावा रोखणं महत्वाचे आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला शफल लावून फ्लिक करायचा प्रयत्न होता. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केला जातो. जरूरत होती का यष्ट होती
कारण की जर हा थ्रो झाला नसता तर कदाचित या 2 धावा सुद्धा वाचल्या गेल्या असत्या. कारण की या अगोदरच धावेचा तुतवडा आहे, भांडवल कमी आहे, त्यामुळे अशा प्रकारचा अपव्यय खर्च करणं किती योग्य आहे हे मात्र हितेशला ठाऊक. आणि हितेश सारखा खेळाडू, एक अनुभवी खेळाडू अशा प्रकारे चूक करेल हे मात्र कितपत योग्य आहे हे मात्र त्यालाच ठाऊक. तर मात्र 2 धावांनी मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 26 रन्स ऑन बोर्ड. मात्र पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये, भिरकावून दिलाय पार्किंग लॉट मध्ये, इनटू द फेन्स, मिळतील 6. मात्र या षटकात जर पाहिलं 30 षटकाने तब्बल 20 धावा खर्च केल्या आहेत आणि एकूण मात्र आपलं वर्चस्व डॉमिनन्स सिद्ध केलंय ते म्हणजे एनसीसी नारंगी संघानं. कारण की या पहिल्या षटकात 2 गडी बाद झाल्यानंतर जो दबाव होता एनसीसी नारंगी संघाकडे, तो मात्र दबाव रिलीज केला गेलाय या दुसऱ्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात. स्कोर कार्ड जर पाहिला तर 32 धावा आणि तुम्ही मात्र 18 चेंडू आणि 27 धावेची गरज असं समीकरण पाहायला मिळतंय. समीकरण आणि सामना दोन्ही जर पाहिला अजूनपर्यंत बॅलेन्सिंग आहे. 1 ते 2 विकेट, चांगले षटक, चांगले चेंडू जर हाताळले गेले तर नक्कीच थोडासा दबाव आणि थोडासा काहीतरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. आणि त्यासाठी मात्र एक अनुभवी गोलंदाज हितेश मेहर यांना मात्र अपॉइंट केलं जाते गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 27 धावा. संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आत जर आपण जर पाहिलं तर समिती चषक 2024 ही ट्रॉफी आणि आपलं नाव जर भुसवायचं असेल तर संघर्ष आणि परिश्रम आणि या प्रयत्नांची पराकाष्ठा ही मात्र करावी लागेल. मात्र हलका त्या चेंडूला गाईड केलं गेलं, चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पुन्हा तिकडे एक धाव कंप्लीट केली जाते. थोडं सेन्सिबल क्रिकेट याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच एनसीसी नारंगीच्या बॅटरच्या माध्यमातून. कारण की एका बाजूला जर पाहिलं तर बॅटर संदीप ज्या प्रकारे चेंडूला मिडल करतोय त्याला स्ट्राईक होणं महत्वाचं होतं, तीच कामगिरी मात्र या घडीला केली जाते गौतमच्या माध्यमातून. मात्र पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह करता प्रयत्न होता, बॅटची एज दाखवते, चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंटच्या क्षेत्रात, पुन्हा एकदा एकच धाव. आणि या एकेरी धोरी धाव्याने मात्र जास्त संघ बॉर्डर करणार नाही तो म्हणजे एनसीसी नारंगी संघ. कारण की त्यांना माहित आहे की जर आम्ही शेवटपर्यंत म्हणत राहिलो तर नक्कीच या धावसंख्येला गाठ होऊ शकतो. तेच मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे अजूनपर्यंत. मात्र रिव्हर्स बॅटची एज लागली, दाद मागली जाते, पंच तिकडे मात्र स्तब्ध आहेत. पंच तिकडे विचार विनिमय करतायत. लक्षात घ्या कुठलाही रिव्ह्यू सिस्टम नाहीये, फक्त नो बॉल आणि रनआउट साठी रिव्ह्यू सिस्टम आहे. आणि मात्र इकडे दाखवतायत पंच की बॅटला चेंडू ब्रश झालेला आहे, चाटून गेलाय आणि तिकडे मात्र चांगला ग्लव वर्क सिद्धीच्या माध्यमातून विकेट नंबर 3 डाऊन या गडीला. बॅक टू द आउट. Yes, umpire. What's your signal? आपण अल्ट्राएज नाही आहे तर कसं काय कन्फर्म करणार? पंच आपण आपला निर्णय द्या त्वरित. कारण की जेवढा आपण विचार विनिमय कराने स्कोप द्याल खेळूंना तेवढा मात्र वेळेला दिरंगाई होईल. तर आपण मैदानाचा ताबा घेतला. यू आर ऑफिशियल, यू हॅव द पॉवर अँड लिबर्टी टू कंट्रोल द मॅच अँड द ग्राउंड.
So give your signal, whatever the signal that have to accept the all the teams. Because पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं हे मात्र क्रिकेट आपल्याला शिकवतं. Because cricket is a game of gentlemen. So show your gentlemanship. Respect the decision of the umpire. तर मात्र गडी बाद होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता आणि त्यावेळेला मात्र पंचांनी न्याहाळलं, थोडासा विचार विनिमय केला आणि त्यानंतर मात्र निर्णय देण्यात आलेला आहे. गडी बाद 3. धावा स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत आणि ते मात्र इथेच षटक कुठेतरी निर्णय ठरेल का, कारण की ज्या प्रकारे या 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव आलेली आहेत बॅक टू बॅक आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर विकेट. एक अनुभवी गोलंदाज या टेमीपाडा संघातील आणि ती मात्र अनुभवाची जाण त्याला आहे, रिस्पॉन्सिबिलिटीची जाण त्याला आहे, ती मात्र मैदानाच्या आत सिद्ध करून दाखवताना अजूनपर्यंत या 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. पुन्हा एकदा इथे सज्ज होतोय बॅटर मैदानाच्या आत. षटक पण डिलिव्हरी होती, चेंडूला मात्र डिलिव्हर केला जातो इन टू द फाईन्स. खेळाडू सणत आहे तिकडे आणि मात्र बॅक टू बॅक विकेटचं पतन आणि मात्र आणखी एक ट्विस्ट सेलिब्रेशन. वेलकम डीजे. आपण सामना श्री गणेश बोळिंज दुर्गेश 11 अर्नाळा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉलसाठी यायचे. श्री गणेश बोळिंज आणि दुर्गेश 11 अर्नाळा या दोन्ही संघाचा कर्णधारांना विनंती करतोय आपली उपस्थिती दर्शवायची आहे, त्याचप्रमाणे नाणेफेकीचा कॉलसाठी यायचे या इनिंग समाप्तीनंतर. तर मात्र आता एक मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झाले, कारण ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की जर एक चांगलं षटक आलं त्यामध्ये 1 ते 2 गडी टिपले गेले, धाब्यावर अंकुश लगावला गेला तर काय ती ट्विस्ट निर्माण होईल आणि ती मात्र ट्विस्ट लागलेला गोलंदाज हितेश मेहरन लोकल बॉय ती कामगिरी मात्र करून देतोय. रिस्पॉन्सिबिलिटी होती, अनुभव होता, तो मात्र अनुभव पडायला लावलाय. मी बॅटर मैदानाच्या आत पुन्हा एकदा योगेश दाखल होतोय, बॅटर नंबर 6 आता मात्र दबावाखाली. पुन्हा एकदा चेंडूला इंटू द फेस टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय. यस डेफिनेटली मॅक्सिमम 6. इथे मात्र विनीत अटेम्प्ट केला गेला तर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र काही अंशी कमी पडतायत, पण मात्र या एफर्ट्सला 100% दाद द्यावी लागेल. श्री गणेश बॉलिंग टीम आलेली आहे दुर्गेश अर्नाला. मात्र बाकुला जाऊन कट केला, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली मात्र बीट करून निघून जाईल. 1 बाउन्स 4. चेक केलं जातंय whether it is 4 or 6. यस 1 बाउन्स 4 धावा आणि या 4 धावाने मात्र संघाची गाडी पुढे सरकते, पोहोचते ती म्हणजेच 44 रन्स ऑन बोर्ड.
आणि इथून मात्र 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. याडीला मात्र हितेशने काय चूक केले ती म्हणजे याडीला जर पाहिलं शॉर्टआउट डिलिव्हरी होती, एक्स्ट्रा रूम क्रिएट केला गेला होता आणि त्याला मात्र चेंडूला धाडला जाते बॅटरच्या माध्यमातून वन बाउंडच्या स्वरूपात बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात 4 धावेसाठी. कारण की अगोदर चेंडू जर पाहिले तर बॉडी लाईन मध्ये चेंडू हाताळण्यात येत होते हितेशच्या माध्यमातून, पण याडीला मात्र चेंडू जर पाहिला तर तब्बल 5 ते 6व्या मध्ये पिच केला गेला होता आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतला गेला बॅटरच्या माध्यमातून आणि मिळतात महत्वपूर्ण 4 धावा. प्रेशर रिलीज केलं जात आहे आणि आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. आणि या 15 धावला रोखण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आमंत्रित देतोय आणखी एक महत्वाचा खेळाडू आकाश वैती. संदीप जो अजूनपर्यंत लयात आहे, लयात फलंदाजी करतोय, त्याला मात्र कसं काय गोलंदाजी करेल. मात्र बॅटची येत लागले, थोडा वेळ क्षेत्ररक्षक इंटरसेप्ट होते पण मात्र थोडा वेळ दूरवर राहत आहेत. कारण की ज्यावेळेला बॅटची एज लागली गेली त्यावेळेला मात्र कदाचित फ्लाइंग स्लिप तैनात आहे ती इंटरसेप्ट होती, त्याचप्रमाणे कीपर इंटरसेप्ट होता, पण मात्र काही अंशी या झेल होता राहिलाय कारण की क्षेत्ररक्षक दूरवर राहत आहेत. सुरेख चेंडू, तुमचा सुरेख फटका, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, मॅक्सिमम 6. इथे मात्र ज्या प्रकारे बॉटम लाईनचा वापर केलाय बॅटर संदीपनं अफलातून, पुन्हा एकदा टू द फेन्स, मिळतील बॅक टू बॅक 6 धावा. ते मात्र कौतुक करावं लागेल एनसीसी नारंगी संघाचं का, कारण की ज्या प्रकारे त्यांची शॉर्ट सिलेक्शन राहिले आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारे त्यांनी मनाचा वापर केलाय, कारण की पाहायला गेलं तर हवेचा वेग आहे, हवेचा वेग जर पाहिला पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि त्याच मात्र फायदा घेताना पाहायला मिळतो आणि मिळतात 4 धावाने. 4 धावाने मात्र विजय संपादन करतोय. पुन्हा एकदा एक डॉमिनन्स विजय आणि एक काय म्हणजे या स्पर्धेत जर पाहिले सातत्य काय राहिले, चेसिंग करणारा संघ हा मात्र विजयी ठरतोय आणि दोन्ही संघाला विनंती करतोय आपण लगेच हस्तांदोलन करायचंय. एक क्रिकेटिंग स्पिरिट आपण दाखवायची आहेत.